हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या मंगळवार 11 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आबांना आधीपासूनच आनंदीच्या घरात काय काय घडतंय हे सगळं माहीत होतं आणि आबांनी आरती आणि आर्चीला समजावून सांगितलं की आपण आनंदीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय, तिला साथ द्यायची आहे. आणि इकडे प्रांजल आणि मितालीने चक्क आनंदीच्या हातात जळता दिवा ठेवला, तिला देवासमोर उभं करून तिला देवाची माफी मागायला लागली की माझ्यामुळे या घरात सगळ्यांना त्रास होतोय, मला माफ कर. आणि बिचारी आनंदी हात पोळत असताना सुद्धा तशीच रडत उभी राहिली. मग या आनंदीचा अजून हे सगळे लोक किती छळ करणारे ना, ते देवालाच माहीत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच निंबाळकरांच्या घरामध्ये मिताली एक छोटासा दिवा पेटवते आणि तेवढ्यात प्रांजल तेथे आनंदीला घेऊन येतो. इकडे छायाताईला खूप टेन्शन आलेलं असतं आणि छायाताई आरतीला कॉल करत असते, परंतु आरतीचा फोन कुठे काय माहीत, आरती काही फोन उचलत नाही. छायाताईला प्रश्न पडतो की आरतीताई फोन का उचलत नाहीये. आनंदीताई खूप मोठं काहीतरी चुकीचं करणारे, आरतीताईच त्यांना थांबवू शकतात. आता काय करावं हाच प्रश्न छायाताईला पडलेला असतो. आणि इकडे प्रांजल मात्र भलताच खुश होतो आणि मिताली छायाताईला आवाज देते, छायाताई लवकर बाहेर या. छायाताई म्हणते, हो हो आले. छाया आपला मोबाईल तेथे किचनमध्ये ठेवते आणि बाहेर येते. मग प्रांजल आनंदीचा हाताला धरून पुढे घेऊन येतो आणि म्हणतो, आनंदी तयार आहेस ना तू केलेल्या पापांचं प्रायश्चित्त करायला? आनंदी हो म्हणते. आणि मग प्रांजल म्हणतो, आज तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळणारच, तुला ती भोगावी लागणारच. हा प्रांजल एक नंबरचा विकृत, बालिश आणि मंदबुद्धीचा विकृत मुलगा. अतिशय घाणेरड्या नजरेने तो आनंदीकडे पाहतो, तुच्छ नजरेने तिच्याकडे पाहतो. छायाताई ही आनंदीला म्हणते, आनंदीताई तुम्ही हे काय करताय, प्लीज असं काही करू नका. पण ती दुसरी विकृत बाई शिल्पा चिडून म्हणते, ए छाया तू गप्प बस, जास्त बोलू नको. आणि तिसरी विकृत मिताली म्हणते, छायाताई तिच्या हातात हा जळता दिवा ठेवा. छायाला मोठा धक्काच बसतो. छाया खूप घाबरते आणि या प्लेट सहितच आनंदीच्या हातामध्ये हा जळता दिवा ठेवत असते. तर प्रांजल म्हणतो, ओ छायाताई काय करताय, प्लेट वगैरे काही नाही, डायरेक्ट हा दिवा ठेवा त्या आनंदीच्या हातामध्ये, तरच तिचा प्रायश्चित्त होईल. छायाची हिंमतच होत नाही, बिचारी आनंदी तशीच उभी असते. आणि शिल्पा म्हणते, प्रांजल खूप भारी काम करतोयस तू. आज या आनंदीला कळेल की या घरातील माणसांना त्रास दिल्याचा काय परिणाम असतो. आणि निंबाळकरांच्या घरात आलीये तर हातावर जळता निखारा तर राहणारच, ते सुद्धा तिला कळेल. शिल्पा ही छायाला सांगते, छाया ठेव तिच्या हातामध्ये हा जळता दिवा. परंतु छाया खूप दुःखी होते आणि हा दिवा काही ठेवत नाही. आनंदी म्हणते, छायाताई हा दिवा ठेवा माझ्या हातामध्ये. आणि मग छाया नाईलाजाने खूप दुःखी होऊन आनंदीच्या हातामध्ये हा दिवा ठेवते आणि आनंदी हातात हा दिवा घेऊन देवासमोर उभी राहते. प्रांजल, मिताली, शिल्पा खूप खुश होतात. अघोरी राक्षसी स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर असते. आणि मग प्रांजल म्हणतो, म्हण आता, माझ्याकडून चूक झाली देवा, मला माफ कर. आणि असंच म्हणत येथे उभं राहायचं, प्रायश्चित्त घ्यायचं. मिताली आणि शिल्पा हसू लागतात आणि बिचारी आनंदी डोळ्यात पाणी आणून हातात हा जळता दिवा घेऊन देवासमोर उभी राहते आणि म्हणते, देवा मला माफ कर, माझी चूक झाली, देवा मला माफ कर, माझी चूक झाली, असंच ती बोलत असते. आणि इकडे आबा जाधवांच्या घरी आरती आणि आर्ची मालकसाहेब आणि आनंदीसाठी आणलेले शॉल साडी पाहत असतात. तेवढ्यात आबा तयार होऊन येतात आणि म्हणतात, चला रे पोरींनो, जायचे आपल्याला मालकसाहेबांच्या घरी. पण आरती आणि आर्चीला आबांना काही कळू द्यायचं नसतं. त्यामुळे आरती म्हणते, आबा तुम्ही आत्ताच बाहेरून आलात ना, लगेच कशाला जाताय, थोडा आराम करा. आणि मी तर काय म्हणते, आपण नको जायला, उद्या मी फॅक्टरीत जाणार आहे, तर मी पृथ्वीकडे हे देईल आणि पृथ्वी घरी देऊन टाकेल, तुम्ही नका जाऊ, आपण नको जायला. आणि आबांना लगेच समजतं की काहीतरी गडबड आहे. आबा विचारतात, काय झालंय पोरीनो, तुम्ही मला आनंदीच्या घरी जाऊ नका असं सांगण्याचा प्रयत्न करताय, मला थांबवताय, नेमकं काय झालंय? आरती आणि आर्ची खूप घाबरतात. आता आबांना काय सांगायचं,
की निंबाळकरांच्या घरी काय झालंय हाच प्रश्न त्यांना पडतो आणि या दोघी गप्प बसतात. तर आबा म्हणतात, निंबाळकरांच्या घरी खूप मोठं भांडण झालंय, हे मला माहीत नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? आरती आणि आर्चीला मोठा धक्काच बसतो की आबांना हे कसं कळलं. आणि आर्ची विचारते, आबा तुम्हाला कसं कळलं हे सगळं? आबा सांगतात, पोरींनो, निंबाळकरांच्या फॅक्टरीत 40 वर्षांपासून काम करतोय मी आणि मला सगळं माहीत असतं. शिर्केंनी मला कालच फोन करून सांगितलंय की निंबाळकरांच्या घरी किती मोठं भांडण झालंय, कशामुळे झालंय आणि कुणामुळे झालंय. आरती आणि आर्ची खूप दुःखी होतात. आबा त्यांना समजावून सांगतात, पोरींनो, तुम्हाला असं वाटतं तुमचा हा आबा आता म्हातारा झाला आहे, त्याला हा धक्का सहन होणार नाही. पण तुम्ही ना एक गोष्ट विसरताय. ज्या माणसाने स्वतःच्या तरुण मुलांची प्रेतं पाहिलेली आहे, ज्या माणसाने स्वतःच्या तरुण मुलांच्या तिरड्या उचलल्या आहेत, ज्या माणसाने स्वतःच्या तरुण मुलांना अग्नी दिलाय, त्या माणसाचं हृदय दगडासारखं कठोर झालंय आणि अशा गोष्टींमुळे मी खचून जाणार नाही, हे लक्षात ठेवा. आरती आणि आर्ची रडू लागतात. आबा या दोघींना समजावून सांगतात, तुम्ही आनंदीला काय वचन दिलंय सांगा बरं? हेच वचन दिलंय ना की कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू. मग जर तुम्हीच अशा खचून गेल्या तर आनंदीचं काय होईल? आरती आणि आर्ची खूप दुःखी होतात. आबांना मिठी मारून रडू लागतात. आबा म्हणतात, शांत व्हा पोरींनो, शांत व्हा. आरती म्हणते, आबा काही कळतच नाहीये, काय करायचं, कसं करायचं, पुढे काय होईल? आबा आरतीला समजावून सांगतात, आरती तू आनंदीची मोठी बहीण आहे आणि जर तूच अशी खचून गेलीस तर काय होईल? परिस्थिती बिकट आहे, मान्य आहे, पण काही ना काहीतरी मार्ग निघेल. आपण मार्ग शोधायचा. आपण आनंदीची साथ कधीच नाही सोडायची. जर आपणच असे खचून गेलो तर आनंदी कोणाकडे पाहणार आहे? त्यामुळे आता आपण खंबीर व्हायचंय आणि या परिस्थितीतून कसा तोडगा काढता येईल याचा विचार करायचा आहे. आबा जाधवांच्या नाती खूप हुशार आहे, हो की नाही? आता तीच हिंमत धरायची आणि काहीतरी करून दाखवायचं. आर्ची आणि आरतीला सुद्धा हिंमत येते, पण आता पुढे काय होईल याचीच भीती त्यांना वाटत असते. आणि इकडे निंबाळकरांच्या घरी आनंदी हातात दिवा घेऊन, देवा माझी चूक झाली, मला माफ कर असंच बोलत असते. तेवढ्यात माई आणि बापू तेथे येतात आणि हे सगळं पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो. बापू विचारतात, हे काय सुरू येतं? हे ऐकून आनंदी दुःखी होते. तर प्रांजल म्हणतो, बापू तुम्ही लांब राहा या प्रकरणातून, लक्ष देऊ नका. तर माई आणि बापू विचारतात, हा काय मूर्खपणा सुरू आहे? आणि प्रांजल हे सगळं काय सुरू आहे? अरे त्या आनंदीचा किती छळ करणार आहात तुम्ही सगळे. तेवढ्यात विद्याधर तेथे येतो आणि म्हणतो, वा रे वा प्रांजल, आज तू सिद्ध करून दाखवलं की तू माझा पुतण्या आहे. या आनंदीची चांगलीच जिरवली आहेस तू. तर माई चिडून म्हणते, प्रांजल हा काय विकृतपणा आहे? दुसऱ्यांना त्रास देऊन काय मजा येते रे तुम्हाला? तर प्रांजल चिडून म्हणतो, माई बापू तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, माझ्यावर प्रेम आहे ना, तर तुम्ही या प्रकरणापासून दूर राहायचं, नाहीतर मी आहे ना, मी असं म्हणून प्रांजल चक्क डायनिंग टेबलवरून एक भला मोठा चाकू घेतो, स्वतःच्या गळ्याला लावतो आणि म्हणतो, मी स्वतःचा गळा कापून जीव दिल बरं का, या घरातून नाही डायरेक्ट जगातूनच निघून जाईल. हा प्रांजल एक नंबरचा विकृत आहे, विकृत. आणि प्रांजलची ही धमकी ऐकून लगेच विद्याधर त्याच्या हातातून चाकू काढून घेतो आणि शिल्पा त्याच्या सणसणीत मुस्काटात मारते आणि म्हणते, येडा झालास का तू? या पोरीसाठी, या बाहेरच्या मुलीसाठी स्वतःचा जीव द्यायला निघालास? अरे तुला अक्कल बिक्कल आहे की नाही? प्रांजल रडू लागतो आणि शिल्पा म्हणते, या मुलीसाठी असं करायची काही गरज नाहीये. आणि विद्याधर म्हणतो, अरे पुतण्या आहे तू, माझा पुतण्या, तुला काही होण्याच्या आधी ना मी माझा जीव सोडल. धनश्री म्हणते, अहो काय बोलताय? विद्याधर म्हणतो, हे धने गप्प बस तू, एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये. प्रांजलच्या मूर्खपणामुळे घरात सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात आणि आनंदी तसाच जळता दिवा हातात घेऊन उभी असते देवासमोर. इकडे आबांच्या घरी सकाळी सकाळी चक्क पृथ्वी येतो. पृथ्वीला पाहून आबा आणि आरतीला आश्चर्य वाटतं आणि पृथ्वी आबांना नमस्कार करतो. आबा विचारतात, छोटे मालक तुम्ही सकाळी सकाळी येथे? तर पृथ्वी सांगतो, आबा मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचं आहे, मी तुमच्यावर खूप नाराज आहे. हे ऐकून आरती चिडते आणि विचारते, आबांवर नाराज असण्याचं काय कारण आहे तुझं? तर आबा आरतीला शांत राहायला सांगतात आणि पृथ्वीला म्हणतात, छोटे मालक तुमच्या मनात जे काही आहे
ते निसंकोचपणे मला सांगा, माझी सगळं काही ऐकण्याची तयारी आहे. पृथ्वी म्हणतो, हो आबा, आज मी तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे. मी तुमच्यावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर खूप नाराज आहे, कारण माझ्या वडिलांचं आणि आनंदीचं लग्न झालं आहे हे सत्य तुम्ही सगळ्यांनी आमच्यापासून लपून ठेवलं. आणि आता मी तुम्हाला हात जोडून विनंती करायला आलो आहे की तुमच्या नातीला, आनंदीला तुमच्या घरी परत घेऊन या. मला ती निंबाळकरांच्या घरात नको आहे. हे ऐकून आरती आणि आबांना जबर धक्का बसतो आणि पृथ्वी म्हणतो, आबा, आनंदीमुळे आमच्या घरात खूप वाद होत आहे आणि जर ते वाद मिटवायचे असतील, आनंदीमुळे आमच्या कुटुंबात जे वादळ आलंय ते वादळ शमवायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या नातीला घेऊन तुमच्या घरी यावंच लागेल. तिला तुमच्या घरी घेऊन या. आबा खूप चिडतात. आरतीला सुद्धा राग आलेला असतो आणि मग आबा पृथ्वीला विचारतात, छोटे मालक, झालं का तुमचं सगळं बोलून? म्हणजे मग मला माझं बोलता येईल. आणि आबा पृथ्वीची अशी जिरवतात की जी पाहायला खूप मजा येते. आबा पृथ्वीला ठणकावून सांगतात, तुम्हाला जे बोलायचं होतं तुम्ही ते बोललात, परंतु आनंदी आणि मालक साहेबांबद्दल जो कोणता निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय ते दोघे घेतील. तो निर्णय घेण्याचा हक्क मला सुद्धा नाही आहे आणि तुम्हाला सुद्धा नाही आहे. पृथ्वीला मोठा धक्काच बसतो आणि आबा त्याला ठणकावून सांगतात की मी माझ्या नातीला या घरी घेऊन यायचं की नाही हे तुम्ही मला सांगायचं नाही, कारण तुमचं वय तेवढं नाही आहे, अनुभव तेवढा नाही आहे. या घरातून मालक साहेब स्वतः सन्मानाने माझ्या आनंदीला घेऊन गेले होते, त्यामुळे आनंदीला या घरात आणून सोडण्याचा हक्कसुद्धा फक्त त्यांचा आहे आणि तो हक्क तुम्हाला किंवा मला कुणीही दिलेला नाही आहे. त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडून तुम्हाला सांगतो की तुम्ही या प्रकरणात लक्ष देऊ नका. आनंदी आणि मालक साहेबांच्या आयुष्याचं काय करायचं आहे हे ते दोघं ठरवतील. त्याचा निर्णय आपण कुणीही घेऊ शकत नाही. आणि राहिला प्रश्न तुमच्या घराच्या वादळातला, तर माझ्या आनंदीला मी लहानपणापासून तेच संस्कार दिले आहे. कोणत्याही वादळाला शमवण्याची ताकद तिच्यात आहे. कोणत्याही संकटासमोर घट्ट पाय रोवून उभं राहण्याची ताकद तिच्यात आहे आणि आम्ही सगळे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे आता तुम्ही येथून गेला तरी चालेल. हे ऐकून पृथ्वीला जबर धक्का बसतो. पृथ्वी खूप दुःखी होतो, चिडतो की आबांनी सुद्धा माझं ऐकलं नाही. पृथ्वी मागे फिरतो, पण तेवढ्यात म्हणतो, आबा, मी तुमचा खूप रिस्पेक्ट करतो म्हणून तुम्हाला हे सांगायला आलो होतो. आता हे सगळं प्रकरण कोणत्या पद्धतीने थांबवायचं आहे ना, ते मी माझं ठरवेल. अशी धमकी देऊन पृथ्वी तेथून निघून जातो. आरती खूप चिडते. त्याची हिंमत कशी झाली माझ्या आबांना धमकी देण्याची, असा विचार करून आरती ही लगेच पृथ्वीच्या मागे मागे जाते. आणि आबांना सुद्धा टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय होईल. इकडे युगंधरला शिर्केने कॉल केलेला असतो आणि शिर्केने जी काही बातमी सांगितलेली असते ना, त्यामुळे युगंधरला जबर धक्का बसतो. युगंधर विचारतो, काय त्याची एवढी हिंमत? माझ्या पाठीमागे फॅक्टरीमध्ये एवढा मोठा डिसिजन त्याने घेतला तरी कसा? शिर्के सांगतो, हो मालक साहेब, पृथ्वी साहेबांनी त्यांच्या रेडीमेड साड्यांचा सगळा बिझनेस बंद केलाय आणि सगळं प्रोडक्शन थांबवायला लावलंय, कारण हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता. यात तुमचं आणि समिधा वहिनीचं नाव होतं ना, आणि तुमच्या दोघांच्या नावाचं एकत्रित प्रोडक्ट पृथ्वीला मार्केटमध्ये येऊ द्यायचं नाहीये, म्हणून त्याने असं केलंय. युगंधर चिडून म्हणतो, अरे या नालायकाला अक्कल आहे की नाही? धंदा वेगळा असतो आणि कौटुंबिक कलह वेगळा असतो. या नवीन पिढीला कधी कळायचं की पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवायचं असतं. आणि मी त्याला हा मूर्खपणा करू देणार नाहीये. आता मी त्याला शिकवणार की तुझा बाप एवढा मोठा बिझनेसमॅन कसा झाला, कारण त्याने नेहमी स्वतःचा धंदा आणि स्वतःचं कुटुंब वेगळं ठेवलं. माझी समिधा देवाघरी गेली तर तिच्या चितेला अग्नी देऊन मी फॅक्टरीत काम करायला आलो होतो, कारण हे माझं कर्तव्य आहे. आणि हा युगंधर निंबाळकर कधीच त्याच्या कर्तव्याला मुकलेला नाहीये, हे लक्षात ठेवायचं. शिर्केसुद्धा स्तब्ध होतो आणि हे सगळं बोलता बोलता युगंधरने ज्या हाताने मोबाईल पकडलेला असतो तो हात त्याचा थरथर करू लागतो. फ्रेंड्स, कदाचित ही हिंट आहे की पुढे जाऊन युगंधरला पॅरालिसिस वगैरे होऊ शकतो. त्याचा हात, त्याला काही लकवा वगैरे येऊ शकतो, ज्यामुळे आनंदीच्या हातात या सगळ्या कंपनीची घौडदौड येईल. परंतु ते कदाचित काही दिवसानंतर होईल. युगंधरच्या सुद्धा लक्षात येतं की माझ्या हाताला त्रास होतोय, हात थरथरतोय आणि युगंधर गप्प बसतो.
शिर्के विचारतो, काय झालं मालक साहेब, तुम्ही ठीक तर आहात ना, काही बोलत का नाही आहात, काय झालं? पण युगंधर दुसऱ्या हाताने मोबाईल घेतो आणि म्हणतो, शिर्के मी ठीक आहे, काळजी करण्याची काही गरज नाही आहे, बोलतो मी तुमच्याशी नंतर. असं म्हणून युगंधर फोन कट करतो. शिर्केला युगंधरची काळजी वाटते आणि युगंधरला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. हे कौटुंबिक कलह, फॅक्टरीमधले प्रॉब्लेम, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हाच प्रश्न त्याच्यासमोर असतो. इकडे पृथ्वीला आरती अडवते आणि पृथ्वीला जाब विचारते, तू स्वतःला समजतोस तरी काय? तुझी हिंमत कशी झाली माझ्याच घरी येऊन माझ्या आजोबांना वाटेल तशी बोलण्याची, त्यांना धमकी देण्याची की तुमच्या मुलीला तुमच्या तुमच्या घरी परत घेऊन या? पृथ्वी, तू जितका चिडलायस ना, त्याच्यापेक्षा अगदी 2 मिनिटं विचार केला असतास ना की तुझ्या वडिलांनी माझ्या बहिणीशी लग्न का केलं, तरी तुला सगळं समजलं असतं. पण स्वतःचा इगो इतका मोठा झाला ना तुझा की तुला दुसऱ्यांची दुःख, दुसऱ्यांचं वागणं काहीच कळत नाहीये. तुझ्या वडिलांनी आनंदीशी लग्न फक्त तिची अब्रू वाचवण्यासाठी केलं होतं आणि तेव्हा त्यांनी समाजाचा विचार नाही केला की लोक काय म्हणतील, नावं ठेवतील, याचा विचार त्यांनी नाही केला. कारण तेव्हा त्यांना फक्त स्वतःचा शब्द महत्त्वाचा होता, आनंदीचा स्वाभिमान महत्त्वाचा होता. कुठे तुझे वडील आणि कुठे तू? अरे, त्यांचा मुलगा आहेस तू, यावर सुद्धा मला कधी कधी शंका येते. मला तुझ्या वडिलांचा अभिमान वाटतो, पण तुझी तेवढीच लाज वाटते. हे सगळं ऐकून पृथ्वी खूप दुःखी होतो आणि आरती त्याला ठणकावून सांगते, तू जे काही करतोयस ना ते अतिशय चुकीचं करतोय. इकडे छाया पुन्हा पुन्हा आरतीला कॉल लावत असते, पण फोन आरतीच्या हातात असताना सुद्धा तिला काही कळत नाही. कदाचित तिचा फोन सायलेंटवर असेल आणि इकडे छाया पुन्हा पुन्हा फोन करत असते, त्यामुळे तिचा फोन स्विच ऑफ होतो. आता काय करायचं हाच प्रश्न छायाला पडतो आणि इकडे आरती ही पृथ्वीला ठणकावून सांगते, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझी बहीण आनंदी तुझ्या घरातून बाहेर निघणार नाहीये. निंबाळकरांचं घर ती सोडणार नाही. ती निंबाळकरांच्या घरातच राहणार आणि निंबाळकरांच्या लोकांचं, निंबाळकरांच्या कुटुंबाचं आणि संपूर्ण गावकऱ्यांचं मन ती जिंकून राहणारच, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून आरती रागारागाने तेथून निघून जाते. त्यामुळे पृथ्वीला सुद्धा खूप राग येतो. आता कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, कोणाची बाजू घ्यायची हाच प्रश्न त्याला पडतो. आणि इकडे आरती घरी परत येते. तिचं लक्ष मोबाईलवर जातं तर छायाचे 5 मिस्ड कॉल आले हे तिला दिसतं आणि ती छायाला कॉल बॅक करते. पण छायाचा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे आरतीचा फोन काही लागत नाही आणि आरती विचार करते, छायाताईंनी 5 मिस्ड कॉल केले आणि आता त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय. मी आल्यानंतर तिकडे काही घडलं तर नसेल ना, अशी भीती आरतीला वाटते. आणि इकडे छाया माईजवळ येऊन म्हणते, माई काहीतरी करा, आनंदीताईंना किती त्रास होतोय. माईला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि माई चिडून म्हणते, अरे काही माणुसकी आहे की नाही तुमच्यामध्ये, बंद करा हे सगळं. तर प्रांजल म्हणतो, माई तू यामध्ये पडू नकोस. इकडे बिचारी आनंदी ही तिचा हात पोळत असतो, भाजत असतो, म्हणून वेदनेने तडफडत असते. आणि माई म्हणते, अहो तुम्ही तरी काही बोला, या घरात एकाही व्यक्तीमध्ये माणुसकी राहिलेली नाहीये, सगळे जनावर झाले आहेत, जनावर. तुम्ही तरी काही करा आणि कुणीतरी वाचवा माझ्या आनंदीला. माई रडू लागते. बापूही दुःखी होतात आणि हा घाणेरडा प्रांजल घाणेरडी स्माईल करत असतो. तेवढ्यात आरती तेथे येते आणि आनंदीची ही अवस्था पाहून तिला जबर धक्का बसतो. आरती ही आनंदीला वाचवायला पुढे जाते तर मिताली आणि प्रांजल तिला थांबवतात. आरती म्हणते, अगं आनंदी हे काय करतेयस, सोड, फेक तो दिवा, किती त्रास होतोय तुला, तुझ्या हाताला भासतंय ना. आनंदी स्वतःला त्रास करून घेऊ नको. परंतु आनंदी घुम्यासारखी, मला माफ कर देवा, मला माफ कर देवा, असंच बोलत असते आणि हा त्रास सहन करत असते. पण त्या क्षणी कुणीतरी तिच्या हातातून हा दिवा उधळून लावतं. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि चक्क हा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून पृथ्वी असतो. पृथ्वीने हा दिवा फेकून दिलाय हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. पृथ्वी खूप चिडतो आणि विचारतो, हा काय मूर्खपणा आहे, आनंदीला हे करायला कुणी सांगितलंय? तर प्रांजल म्हणतो, मी सांगितलंय. पृथ्वीला खूप राग येतो आणि पृथ्वी प्रांजलची गचंडीच पकडतो. लगेच शिल्पा म्हणते, पृथ्वी काय करतोयस हे तू? तर पृथ्वी प्रांजलला विचारतो, तुला हा मूर्खपणा करायला कुणी सांगितला होता? प्रांजल म्हणतो, अरे पण दादा, तिने तुला त्रास दिलाय ना, मी तिला शिक्षा देत होतो. पृथ्वी म्हणतो, अरे मूर्ख माणसा,
तुला तीच शिक्षा दिली आहे जी शिक्षा कधी काळी आपल्या आईने सुद्धा भोगली होती. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो की आनंदी तेच करत होती जे कधी काळी एकदा संविधाने केलं होतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, पाहायला मजा आली. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, जेव्हा आनंदी चक्क निंबाळकरांचं घर सोडून जाण्याचा निर्णय घेईल. मालक साहेब रूममध्ये झोपल्यानंतर ती त्यांचा शेवटचा निरोप घेणार आणि घराबाहेर पडणार. पण घराबाहेर पडल्यानंतर तिचा साडीचा पदर तुळशीला अडकणार, म्हणजे तुळशी माईच तिला थांबवतीये असं होईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.